आता एका गाईड काकांजवळून आपल्याला कळलं आहे की ॲक्च्युअलमध्ये हे जे सगळे गार्ड्स आहेत हे सर्व गार्ड्स आहेत. हे बघा आयडेंटिटी दिसते यांच्या गळ्यात. तर यांचे इतर वेळी ड्रेस हे वेगळ्या कलरचे असतात, काहीतरी ब्राऊन कलरचे काहीतरी ते म्हणत होते. पण आत्ता इथल्या जे किंग होते त्यांची डेथ झालेली आहे, त्याच्यामुळे शोक मनवण्यासाठी हे आहे ते व्हाईट ड्रेसमध्ये आहे. हे बघा हे दोन्ही आपल्याला दिसते. पूर्ण व्हाईट ड्रेस त्यांनी त्याच्यासाठी घातलेला आहे की ते म्हणजे शांतीच्या या हिशोबाने त्यांनी ते व्हाईट ड्रेस घातलेला आहे. सगळे जे गाईड जे आहेत किंवा इथले गार्ड जे आहेत त्या सगळ्यांनी व्हाईट ड्रेस घातलेला आहे, कारण की ते शोक मनवत आहेत. तर खूप भारी आहे हे, म्हणजे राजाची डेथ झाली त्याच्यासाठी हे सर्वजण शोक मनवत आहेत. आणि ते पण एवढे दिवस झाले, आता मला वाटतं 4-5 दिवस झालेले असतील. तर एक त्या गाईड काकांनी आपल्याला भारी सांगितलं आहे की आता राजांची डेथ झाली आहे, तर पूर्ण म्हणजे मेवाड रडला आहे आणि 4-5 दिवस अजून ते शोक मनवत आहेत. आतल्या परिसरात इकडे काही हे बघा कपडे वगैरे इकडे विक्रीसाठी ठेवलेले आहेत, बऱ्याच प्रकारचे, बऱ्याच डिझाईनमध्ये. हे बघा ट्रॅडिशनल राजस्थानी डिझाईन्समध्ये इकडे ही कपड्यांची दुकानं आहेत. हे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं, अजून एक व्हाईट शर्ट. आणि हे एक जुनं घोड्याचं खेळणं आहे मला वाटतं. हे बघा घोडा गाडी, हत्ती आहेत, लाकडाची आहेत पूर्ण. हे जुने दिसतात. हे बघा पेंटिंग्स आहेत. आतल्या परिसरात पॅलेसच्या आजूबाजूला, आणि ह्या पूर्ण पॅलेस इथून बघायला मिळतं आपल्याला. हे बघा संपूर्ण पॅलेस. हा गेट आहे जगदीश्वर मंदिराच्या इकडून, आणि इथून हा पूर्ण पॅलेसचा व्ह्यू येतो. हे बघा संपूर्ण पॅलेस समोरून, समोरच्या बाजूने. हा एवढा मोठा एरिया आहे. हे बघा या गेटच्या बाहेर आपल्याला तिकडे ते मंदिर बघायला मिळतं. हे बघा हे मंदिर आहे जगदीश्वर, आणि हा गेट आहे. आता बाहेर जाऊ शकत नाही, कारण बाहेर आपल्याला पाठवलं त्यांनी एकदा, तर मग आतमध्ये परत येता येणार नाही आहे. आणि मे बी हा मेन एंट्रन्स असावा, माहिती नाही, पण मेन एंट्रन्स असल्याप्रमाणेच हा मोठा दिसतोय. आता सगळेच मोठे असतील तर काय आयडिया नाही, पण हा मेन एंट्रन्स असावा मे बी. आणि इथे एक रेस्टॉरंट बनवलं आहे. हे बघा, हे बघा हे एक वेल मेंटेन इकडे रेस्टॉरंट बनवलं आहे. आणि हा गेट आहे. तोफा वगैरे ठेवला आहे तिथे, 2-2 तोफा आहेत. हे बघा गार्ड्स आहेत इकडे. खूप चांगला संदेश इकडे दिलेला आहे त्यांनी. हे बघा दिवे जे आहेत लाईटसाठी इथे पितळेचे ठेवलेले आहेत इथे. हे बघा, आणि एंट्री केल्यानंतर आतमध्येच आपल्याला इकडे हे 2 मोठे मोठे हत्ती आणि हे नगारा जे काय असेल ते वाद्य वाजवताना ही एक मूर्ती बनवलेली आहे. बघा हे बघा, त्याच्याच पुढे हा वाघाचा एक पिंजरा बघायला मिळतोय. आता तो पकडायसाठी मे बी असावा. हे बघा कशा प्रकारचा आहे तो वाघ, पकडण्यासाठी असावा असं वाटतंय, कारण की इथे हा एक जो पिंजरा आहे त्याच्यावर लिहिलंय की तेंदुआ पकडणे का पिंजरा, म्हणजे ते पकडत असतील प्राण्यांना. त्याच्यासाठी हा एक मोठा आहे जो वाघासाठी बनवला आहे. वाघातमध्ये दाखवला की म्हणजे वाघ पकडलेला आहे किंवा पकडत कसे असतील ते दाखवण्यासाठी मे बी त्यांनी हे इथे ठेवलेलं आहे.